भरलेली वांगी तर खूपदा खाल्ली असेल तुम्ही, पण या पद्धतीने नक्की एकदा करून खाऊन बघा. चवीला अप्रतिम लागतं आणि एकदा अशा पद्धतीने करून बघितलं ना तर नेहमी याच पद्धतीने करणार ही गॅरंटी आहे माझी. तर मी काय केलं, इथे पाव किलो वांगी घेतली, त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे. त्याचे काटे काढून घ्यायचे आपल्याला आणि देठाला असं अर्ध कट करून घ्यायचं आहे आणि वांग्याला 4 असे काप करून घ्यायचे आहे. आणि आपण हे बघून घेऊया किडलेलं आहे की नाही वांगं. नंतर हे वांगं अजून दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे हे काळे पडू नये म्हणून आपण या पाण्यामध्ये ठेवून देऊया भाजी करेपर्यंत. तर एका कढईमध्ये मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे. तर याला छानपैकी भाजून घेऊया. असं काळपट भाजायचं आहे आपल्याला. हे भाजणं झालं की काढून घेऊया. हे सगळं साहित्य गार झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर आता त्याच कढईमध्ये एक मोठा कांदा चिरून घेतला आहे जाडसर, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून छानपैकी भाजून घेऊया. कांदा ट्रान्सपरंट होत आला की भाजणं होतो. तर यालासुद्धा आपण आता काढून घेऊया. तर आता सर्वप्रथम आपण शेंगदाणे आणि खोबरं बारीक करून घेऊया, कारण हे सुक्कं आहे आणि लगेच बारीक होतं. तर याला बारीक करून घेऊया. ओलं झालं की मग ते बारीक होत नाही. तर आधी आपण याची पावडर करून घेतली. नंतर यामध्ये बाकीचं मिश्रण टाकून घेतलं. त्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 1 गड्डी लसणाची टाकून घेतली. तर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे, अर्धा चमचा, आणि हे छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे. पाणी टाकायची अजिबातही आवश्यकता पडली नाही. छानपैकी बारीक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता त्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे आपल्याला. त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की नंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. 2 तमालपत्र टाकूया. नंतर त्यामध्ये थोडीशी मेथी टाकूया. तर माझ्याकडे कसुरी मेथी नसल्यामुळे मी मेथीचे दाणे यूज करते तेलामध्ये. त्याने पण छान सुवास येतो आणि चव पण छान लागते. तर यामध्ये ही पेस्ट टाकून घेतली आणि पेस्ट छानपैकी भाजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. तर बघा अशी तयार झालेली आहे पेस्ट छानपैकी भाजून. तर यामध्ये हे मसाले टाकून घेते. तर हे मसाल्यांचं माप वर दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हे सगळे मसाले, सुखे मसाले टाकून घेतले आपण. याला पण छानपैकी परतून घ्यायचं आहे. हे लगेच परतले जातात, जास्त वेळ होऊ द्यायची आवश्यकता नाही. तर आता आपण यामध्ये मिक्सरला जे लागलेलं होतं ते पेस्ट पाणी टाकून यामध्ये टाकून घेऊया. तर याला छानपैकी झाकण ठेवून शिजू देऊया. तर बघा शिजल्यानंतर छानपैकी तवंग आलेला आहे आणि छान तेल वेगळं झालेलं आहे. तर याला मिक्स करूया. यामध्ये आपल्याला ही वांगी टाकून घ्यायची आहेत. वांगी पाण्यात असली की अजिबात काळी पडत नाही, तुम्ही बघू शकता. जर हे वांगे तसेच ठेवले असते तर आतून पूर्ण काळे पडले असते. तर आता ही वांगी यामध्ये टाकून घेतली आपण. जेव्हा वांगे टाकतो आपण भाजीमध्ये तर तेव्हा गॅस मोठाच असायला हवा, कारण काय होतं वांगे मग नंतर शिजत नाहीत. मग त्याला 1 घंटाही शिजवलं तरी ते शिजत नाहीत, म्हणून गॅस तेव्हा मोठाच हवा जेव्हा आपण वांगे टाकतो. तर यामध्ये मी कोथिंबीर टाकलेलं आहे आणि छानपैकी मिक्स करूया आणि याला झाकण ठेवून थोडंसं होऊ देऊया आपण, कारण असं झाकण ठेवून होऊ दिलं की छानपैकी तेल मसाले वांग्यांच्या आतमध्ये जातात आणि चव खूपच छान लागते. तर पाणी आपल्याला आता टाकायचं आहे यामध्ये. तर मी एका बाजूला पाणी ठेवलेलं होतं 1 ग्लास उकळायला. तर ते पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया. तर मी इथे पाऊण ग्लास पाणी टाकते. तर बघू शकता तुम्ही उकळलेलं पाणी टाकलेलं आहे. तर त्यामुळे कुकिंग प्रोसेस अजिबातही थांबली नाही, कंटिन्यूअस बबल्स येत आहेत. तर बघा आता याला झाकण ठेवून छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटे मी याला शिजू दिलं मंद आचेवर. तर तुम्ही बघू शकता भाजी छानपैकी बनून तयार आहे आपली. तवंग छान आलेला आहे, दिसायला अप्रतिम दिसत आहे आणि वांगीसुद्धा छान शिजलेली आहेत. तुम्ही बघू शकता किती छान दिसते भाजी. तर आता आपण याला सर्व करूया. तर मी इथे गरम छान लुसलुशीत पोळ्या घेतलेल्या आहेत, भात घेतलेला आहे. भातासोबत वांग्याची भाजी खूपच छान लागते आणि वांग्याची भाजी घेतलेली आहे. यासोबत चटणी कांदा काहीही आवश्यकता नाही आहे. वांग्याची भाजी असेल तर त्यासोबत कशाची आवश्यकता पडत नाही. तुम्ही नक्की एकदा अशी भाजी करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती. माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे वांग्याची भाजी करायची. तर माझी पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.
व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.